नमस्कार शेतकरी मित्रांनो, पांडुरंग ब्लोअरमध्ये मी आदर्श आपलं स्वागत करतो। आपण वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी पांडुरंग ॲग्रोच्या नावाने चांगल्या प्रतीचे ब्लोअर बनवत आलोय। बेल्ट ड्राईव्ह मध्ये जवळपास आजपर्यंत आपण बेल्ट ड्राईव्ह मध्ये 3,000 युनिट सेल केले आणि आता गेल्या वर्षी मागच्या वर्षीपासून आपण गिअर ड्राईव्ह युनिट मध्ये काम करायला सुरुवात केली। 20 युनिट आपण सेल केले आणि ते आजपर्यंत सगळ्यांचे युनिट सक्सेस आहे आणि व्यवस्थित त्यांचा परफॉर्मन्स पण मार्केटमध्ये आहे। तर मग आपल्याला बघायचं आहे की वर्षभरामध्ये आपले युनिट कसे चालले, काय त्याच्या आपल्याला शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया घ्यायची। आपण 600 लिटरचं डबल फॅनचं गिअरबॉक्स ड्राईव्हचं युनिट 1.5 वर्षापूर्वी श्री शिवाजीराव संपतराव तास्कर यांना डिलिव्हर केलं होतं। तर मग आज आपल्याला जाणून घ्यायचं की 1.5 वर्षात त्यांचे याच्यात अनुभव काय राहिले, ब्लोअर कसं चालल्याची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ त्यांचे चिरंजीव अमोल तास्कर यांच्याकडून। नमस्कार, मी अमोल तास्कर, राहणार ताज दिंडोरी। मी इम्पोर्टेड ब्लोअर घेणार होतो, पण आपल्या बजेटमध्ये शेतकऱ्याच्या 600 लिटर ब्लोअर घेण्याचा विचार केला। तर मार्केटमध्ये बरेच ब्लोअर आहेत, पण मग मार्केटमधली जी व्हॅल्यू आहे 6, 7, 8 लाख एवढी कॅपॅसिटी आपल्याला शेतकरी बांधवांची नसते। तर आपण कमीत कमी किमतीचं ब्लोअर हे कुठे भेटेल याच्या विचारात होतो। पण आपल्या गावातील आदर्श पगारे हे 200 लिटरचं ब्लोअर बऱ्याच दिवसापासून बनवतात। मग त्यांनी ते माझ्याकडे आले तर ते बोलले की आपण एक आयडिया करू की मी पहिलं ब्लोअर बनवतो एक 600 लिटरचं, तुम्ही मला एक सपोर्ट करा। त्यांना आपली फर्स्ट ऑर्डर दिली तर आपल्याला त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला भेटला आणि 1.5 वर्षामध्ये नॉर्मल फक्त आपल्याला इथे एक नट बोल्ट आणि इथे रॉड लिहिला होता, तेवढे 1-2 क्युरी आली 1-1.5 वर्षामध्ये। तर त्यांनी आपल्याला घरी येऊन ती क्युरी लगेच क्लिअर करून दिली। बाकी फॅन वगैरे स्प्रेइंग वगैरे हे खूप चांगल्या प्रकारे चाललं। आपण 20 एकर क्षेत्रामध्ये 10 एकर क्षेत्रावरती ते यूज करतो आणि बेस्ट परफॉर्मन्स भेटलेला आहे। मार्केटमधल्या याचा विचार जर केला रेटचा, तर त्या तोडीमध्ये निम्म्या पैशात आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि जसं म्हटलं तर सेटिंग स्प्रे, सायझिंग स्प्रे हे पण आपण 1-2 एकरावरती आपण ह्या वर्षी सेटिंग स्प्रेची ट्रायल घेतली। पुढच्या वर्षी आपण सायझिंग स्प्रेवरती ट्रायल घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं मटेरियल इम्पोर्टेड वापरलंय। पॉलिदसची टाकी, एक्सेल पण त्यांनी EDRचा वापरायला लावला होता, तो EDRचा एक्सेल। फॅन कव्हर 2.5 mm शीट आपण या ठिकाणी वापरलंय। विंगचा फॅन वापरलाय आपण जर्मनीचा आणि सिंगल फॅन गिअरबॉक्स आपण तो पण इम्पोर्टेड वापरलाय। या ठिकाणी फोल्डिंगची धुरी वापरली, एक्सन गार्डनचा शाफ्ट आहे आणि इमोइलियम 73चा पंप आपण याच्यात यूज केलाय आणि ब्रॅगलियाचा कंट्रोलर आहे। म्हणजे एकंदरीत मटेरियल आपण सगळं याचं स्टँडर्ड वापरून योग्य दरात त्यांना आपण युनिट दिलं, तर त्यांनी ते वर्षभर वापरला आणि त्याचा त्यांना काय रिव्ह्यू वाटला, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, तर मग ते आपल्याला सांगतील। श्री किशोर निमसे याचा परफॉर्मन्स बेस्ट वाटला। 1 वर्षापासून आम्ही वापरतोय, काही अडचण नाही आली। हायवेचं कव्हरेज आम्ही 2 प्लॉटमध्ये वापरलं, याच्यामध्ये वापरलं, मंडपमध्ये वापरलं, हवा प्रॉपर वाटली, काही अडचण नाही आली। कॅनोपी जास्त असल्यामुळे आम्हाला बुरीची काही अडचण नाही आली आणि डाऊनीचं काही अडचण नाही आली। कुठेही बी काही वाटलं नाही, बेस्ट प्रॉडक्ट आहे। आम्ही अजून 2-3 नातेवाईकांमध्ये 2-3 प्रॉडक्ट दिले त्यांना करायला, त्यांची काही क्युरी नाही आली। म्हणजे बेस्ट आहे। आपण पण स्वतः फार्मरनी चांगला वापर जर केला तर सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात। स्प्रेइंगच्या बाबतीत बोललं तर एकदम बेस्ट आहे। काय म्हणजे दुसऱ्या कंपन्या ऑर्डर इम्पोर्टेडच्या तोडीसच सगळ्या गोष्टी भेटतात, त्याच्याबद्दल तर काही आपलं हे नाही आहे। म्हणजे बेस्ट आहे एकदम। त्याच्यात तुम्ही चिखलामध्ये वगैरे कसा पण यूज करा, थोडासा काही अडचण नाही। काका, आपण किती एकरवरती फवारणी घेतो याची? 15 एकरवरती। 15 एकरवरती आणि ट्रॅक्टरवरती काही लोड नाही, काहीच नाही। तुम्हाला काही फवारणी करत असताना काही युनिटने काही प्रॉब्लेम झाला? 12 महिन्यापासून व्यवस्थित चालू, कुठलीही अडचण नाही आली आम्हाला।